महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे पूर्वी डान्स बार विरोधात लढायचे, त्याच उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच पक्षातल्या योगेश कदमांची पाठराखण केली. खरं तर त्यांनी स्वतः जाऊन तो सावली बार बंद करणं गरजेचं होतं. त्याचे जे व्हिडिओज होते ते देखील त्यांनी बघितले असतील. तसं न करता अशा व्यक्तीचं समर्थन करणं याच्यावरनं स्पष्ट दिसतंय की त्यांना डान्स बार चालू ठेवायचे. माझ्याकडे जसं मी योगेश कदमांविरुद्ध बोलले तसे नवी मुंबई, ठाणे या सगळ्या भागातल्या डान्स बारचे डिटेल आले. 15 डान्स बार ठाण्यात चालू आहेत आणि एका वेळेस जवळजवळ 35 ते 50 बायका. खरं कायदा म्हणतो की 5च्या वर कलाकारांनी तिथे डान्स करता कामा नये, स्टेजच्या खाली कोणी उतरता कामा नये. पण असं असताना ठाण्यातल्या डान्स बार मध्ये एका वेळेस 35 ते 40 महिला नाचतात. त्याचे व्हिडिओज आणि सगळी माहिती मी गृहमंत्र्यांकडे पाठवली आहे. म्हणजे गृह राज्यमंत्री नाही, गृहमंत्र्यांकडे पाठवली, ACS होमकडे पाठवली, श्रीखर परदेशींकडे पाठवली. सगळ्यांकडे मी पाठवून त्याची चौकशी लावून घेणार आहे. आणि दुःख असं वाटतंय की हे डान्स बार आणि तिथल्या गैरकृत्य बंद करण्याचं सोडून आज एकनाथ शिंदे त्याचं समर्थन करतात.